या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत। आज आपण आदिवासी विकास विभाग भरतीमधील चौकीदार पदाचा अपेक्षित कट ऑफ बघणार आहोत। परंतु त्या अगोदर जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करायला विसरू नका व बाजूला दिसत असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे सर्वप्रथम आमचे व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचतील। आणि मित्रांनो, हायपही द्यायला विसरू नका। चला तर मग कुठलाही वेळ वाया न घालवता सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओला। आपल्याला रेग्युलर गव्हर्नमेंट जॉब अपडेट पाहिजे असतील तर माझा 7822815937 हा नंबर देशपांडे अकॅडमी या नावाने सेव्ह करा व मला व्हॉट्सॲपवर हाय करा। आपला पर्सनल गायडन्स प्रोग्राम परचेस केला तर तुम्ही फायद्यात असू शकता आणि तुमचे पैसेही वाचतील आणि तुम्हाला परफेक्ट मार्गदर्शन मिळेल। आणि त्यात काय सुविधा मिळणार हे आता आपण बघूयात। तर मित्रांनो, 1400 पेजेसच्या ई नोट्स तुम्हाला भेटतील। त्यात 8 सब्जेक्ट असतील। वरती जे मी सांगितले आहे तुम्हाला 8 सब्जेक्ट ते असतील। त्यानंतर 2024च्या सर्व प्रश्नपत्रिका, तलाठी भरती प्रश्न संच भेटतील। तुम्हाला 2000 पेजेसची PDF भेटेल विद्यार्थी मित्रांनो व्हॉट्सअपवर। त्यानंतर पुढे डेली स्टडी टार्गेट दिले जातील। असं तुम्हाला 100 दिवसाचा स्टडी प्लॅन असेल। दररोज एक स्टडी टार्गेट दिलं आहे, ते तुम्ही कंप्लीट करायचं दिवसभरात आणि पुढच्या दिवशी पुन्हा एक स्टडी टार्गेट दिले जाईल। आणि पुस्तक निवडीपासून सर्व मार्गदर्शन तुम्हाला तिथे मिळेल आणि अभ्यास करण्यासाठी विविध चॅनल सजेस्ट केले जातील। तुम्हाला क्लास लावण्याची कोणतीही गरज नाही, तुमचा क्लासचा खर्च इथे वाचू शकतो। विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे हा आपला पर्सनल गायडन्स प्रोग्राम आहे। अतिशय माफक दरात आपण ठेवलेला आहे। विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला अजूनही काही शंका प्रश्न असतील तर तुम्ही अधिक माहितीसाठी 7822। मित्रांनो, मागील जो सेफ स्कोरचा व्हिडिओ होता त्यात मी भरतीची प्रोसेस ही जुन्या जाहिरातीनुसार सांगितली होती व एसटी कॅटेगरीची जागा नाही हे सुद्धा मी जुन्या जाहिरातीनुसारच सांगितले होते। त्यामुळे चुकीची माहिती तुमच्यापर्यंत कन्वे झाली, त्यामुळे क्षमा असावी। मित्रांनो, कधीतरी चूक भुलेने होते तर समजून घ्यावे विद्यार्थी मित्रांनो। आता येऊयात आपण आपल्या मूळ मुद्द्याकडे। मित्रांनो, कट ऑफ जाणून घेण्यापूर्वी काही महत्त्वपूर्ण गोष्टी आपण जाणून घेऊयात। भरतीतील एकूण जागा आहेत 478 आणि आलेले अर्ज असतील अंदाजे 1,25,000। म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला एका जागेसाठी तब्बल 262 जणांना लढायचं आहे। असा तुमचा स्पर्धेचा रेशो असणार आहे विद्यार्थी मित्रांनो। यानंतर आपण परीक्षेची काठिण्य पातळी कशी होती हे बघूयात। तर मित्रांनो, मराठी व्याकरण, इंग्लिश, बुद्धिमत्ता, GK हे 4ही विषय इझी टू मॉडरेट होते। आणि टोटल परीक्षेची पातळी ही इझी टू मॉडरेट होती विद्यार्थी मित्रांनो। त्यामुळे कट ऑफ वाढण्याचे चान्सेस आहेत, कट ऑफ हाय जाऊ शकतो विद्यार्थी मित्रांनो। वरील माहितीचा आढावा घेऊन व परीक्षेची काठिण्य पातळी चेक करून आता आपण जाणून घेऊयात का असेल अपेक्षित कट ऑफ। तर मित्रांनो, जनरलचा कट ऑफ असेल 170 ते 174 मार्काच्या दरम्यान। त्यानंतर ओबीसीचा कट ऑफ असेल 168 ते 172 मार्काच्या दरम्यान। त्यानंतर SCBCचा कट ऑफ असेल 166 ते 170 मार्काच्या मध्ये। त्यानंतर पुढील कॅटेगरी SC कॅटेगरीचा कट ऑफ असणार विद्यार्थी मित्रांनो 164 ते 168 मार्काच्या मध्ये। त्यानंतर EWचा कट ऑफ असेल विद्यार्थी मित्रांनो 160 ते 164 मार्काच्या दरम्यान। त्यानंतर 6वी कॅटेगरी NTच्या सर्व कॅटेगरी मी एकत्र घेतलेल्या आहे विद्यार्थी मित्रांनो। NT BCD यांचा कट ऑफ असणार 162 ते 164 मार्काच्या दरम्यान। त्यानंतर पुढील कॅटेगरी VJ यांचा कट ऑफ असणार विद्यार्थी मित्रांनो 164 ते 166 मार्काच्या दरम्यान। आणि सर्वात शेवटची कॅटेगरी विद्यार्थी मित्रांनो ST कॅटेगरी यांचा कट ऑफ असणार 162 ते 166 मार्काच्या मध्ये। तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे हे मेलचे कट ऑफ असतील। आता आपण फिमेलचे कट ऑफ जाणून घेऊयात। तर विद्यार्थी मित्रांनो, जनरल फिमेलचा कट ऑफ असेल 160 ते 164 मार्काच्या दरम्यान। त्यानंतर OBC फिमेलचा असेल 158 ते 162 मार्काच्या दरम्यान। त्यानंतर SCBC फिमेलचा असणार 156 ते 160 मार्काच्या दरम्यान। त्यानंतर SC फिमेलचा असणार 154 ते 158 मार्काच्या दरम्यान। त्यानंतर EWS फिमेलचा असणार 150 ते 154 मार्काच्या दरम्यान। पुढील कॅटेगरी NT BCD फिमेलचा कट ऑफ असणार 152 ते 154 मार्काच्या दरम्यान। 7वी कॅटेगरी VJ फिमेलचा कट ऑफ असणार 154 ते 156 मार्काच्या दरम्यान। आणि सर्वात शेवटची कॅटेगरी ST फिमेलचा कट ऑफ असणार 152 ते 156 मार्काच्या दरम्यान। असे हे फिमेलचे कट ऑफ असतील विद्यार्थी मित्रांनो। या प्रकारे आपण मेल आणि फिमेलचे अपेक्षित कट ऑफ बघितले आहेत। आता आपण समांतर आरक्षणातील काही कॅटेगरीचे कट ऑफ बघूयात। तर विद्यार्थी मित्रांनो, प्रकल्पग्रस्त, त्यानंतर खेळाडू, त्यानंतर अंशकालीन पदवीधर यांचा कट ऑफ हा 130 ते 140 मार्काच्या दरम्यान लागेल। त्यानंतर पुढे दिव्यांग,
एक्स सर्व्हिसमॅन आणि भूकंपग्रस्त यांचा कट ऑफ हा 140 ते 150 मार्काच्या दरम्यान लागेल. असे हे समांतर कॅटेगरीतले कट ऑफ असतील. बघून घ्या विद्यार्थी मित्रांनो. अजून एक कॅटेगरी राहिली एसबीसी कॅटेगरीचा कट ऑफ असणार विद्यार्थी मित्रांनो 165 प्लसच हा कट ऑफ जाईल. तर मित्रांनो मी सर्व कॅटेगरीचा कट ऑफ घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर अशाच महत्त्वपूर्ण व माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओला शेअर व लाईक करत जा. पुन्हा भेटूयात अशाच नवनवीन माहितीसह. तोपर्यंत टाटा बाय बाय सी यू. जय हिंद जय महाराष्ट्र. धन्यवाद. तलाठी भरतीचे प्रिपरेशन आपल्यास करायचे असेल तर आपले चॅनल हे एक उत्तम सोर्स आहे तलाठी भरतीसाठी. त्यामुळे चॅनलवर जा, एकदा आपल्या प्लेलिस्ट चेक करा व रेग्युलर गव्हर्नमेंट जॉब अपडेटसाठी माझ्यासोबत जोडलेले राहा. पुन्हा एकदा विनंती आहे माझी, जर माझा कंटेंट आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करत जा विद्यार्थी मित्रांनो. आणि अजून एक विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर विविध भरतीच्या प्रश्नपत्रिका पाहिजे असतील फ्रीमध्ये तर आपल्या टेलिग्राम ग्रुपवर त्या उपलब्ध आहेत. खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक देत आहे, ती क्लिक करून तुम्ही आपल्या ग्रुपला जॉईन होऊ शकता आणि विविध प्रश्नपत्रिका डाउनलोड करून घेऊ शकता.